देवळा तालुक्यात भीषण अपघात, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू। देवळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 751G वरील रामेश्वर फाट्याजवळ गुरुवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10:15 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय। पुण्याहून सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सटाणा आगाराच्या एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे सटाणा आगाराची बस क्रमांक MH14LX7851 पुण्याहून सटाण्याच्या दिशेने जात असताना भावडबारी घाट उतरून रामेश्वर फाट्यावरील ठेका हॉटेल जवळ MH17AY2341 क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडकली। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघेही बसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली। देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेतून देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। दरम्यान दुचाकीवरील तिघांपैकी एका मृताची ओळख पटली असून अंबादास एकनाथ कुवर असे त्याचे नाव असल्याची माहिती मिळत आहे। ते भौर येथे कामाला असल्याचे प्रथमदर्शनी समजते। उर्वरित दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे। हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास देवळा पोलीस करीत आहेत। अपघाताबाबत अधिकृत माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे, देवळा।